नमस्कार, मी वैशाली। आज आपण करतोय घरीच अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात पिकलेल्या आंब्यांचा जॅम। बरं, हा जॅम अगदी नॅचरल आहे, यात कोणतेही केमिकल प्रिझर्वेटिव्ह नाहीत। अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। पिकलेल्या आंब्यांचा जॅम म्हटल्यावर आपण पिकलेले 2 छान हापूस आंबे घेतलेले आहेत। आपण हापूस आंबे घेतलेत, पण याचा अर्थ असा नाही तुम्ही सुद्धा हापूस आंबेच घेतले पाहिजेत। आपल्याकडे जे पिकलेले आंबे असतील त्या आंब्यांचा वापर करून आपण असा जॅम करू शकतो। आंबे गरम असतात, त्यामुळे आंबे थोडा वेळ पाण्यात ठेवायचे। ॲटलीस्ट जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं आंबे पाण्यात ठेवायचे, त्यामुळे आंब्यातील सर्व उष्णता पाण्यात उतरते। आंब्याच्या देठाजवळील भाग कापून आंबा असा कापून घ्यायचा। आता तुम्हाला आंब्याचा गर कोणत्या पद्धतीने काढणं सोपं आहे त्या पद्धतीने तुम्ही आंब्यातला पूर्ण गर काढून घ्यायचा। आपल्याला जॅममध्ये आंब्याचा थोडा थोडा पल्प खाताना लागला पाहिजे, त्यामुळे आपण आंब्याचे असे पीस करून घेत आहोत। आपण ज्या पद्धतीने आमरस करतो त्याच पद्धतीने आंब्याचा सर्व गर तुम्ही मिक्सरला काढून फिरवू देखील शकता। मला ही पद्धत थोडीशी सोपी वाटते आणि भांड्यांचा पसाराही कमी पडतो, आणि त्याचबरोबर आपण घेतलेल्या आंब्यांचा गर देखील अगदी सहज काढून होतो। पाहू शकता, आपण घेतलेल्या दोन्ही आंब्यांचा गर काढून झालेला आहे। आता आपण घेतलेले आंबे चवीला जितके गोड आहेत त्यानुसार यामध्ये साखर घालायची। बरं, गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण आंब्यांचा गर आणि त्याचबरोबर त्यातली साखर छान शिजवून घेणार आहोत। बरं, जर तुम्हाला गॅसची फ्लेम हाय करून हा जर जॅम शिजवायचा असेल तर काय करायचं, यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं, कारण त्यामुळेच आपण गॅसची फ्लेम हाय केल्यामुळे साखर करपत नाही किंवा तिचा सर्व पाक पॅनला किंवा कढईला चिकटत नाही आणि तो कडक होत नाही, म्हणजेच करपत नाही। शक्यतो गॅसची फ्लेम मिडियम करून किंवा त्यापेक्षा फ्लेम कमी ठेवून शिजवलेला जॅम कधीही उत्तम। जसजसा आंबा शिजतो आणि त्याचबरोबर साखर मेल्ट होते, म्हणजे साखर विरघळते आणि छान शिजते, तसतसा आंब्याच्या गराचा रंग बदलतो, म्हणजे थोडासा गडद होतो। आपण इथे 2च आंब्यांचा गर घेतला आहे। तुम्ही जर यापेक्षा जास्त जॅम करणार असाल तर काय करायचं, हा जॅम पूर्ण शिजून झाल्यावर गॅस बंद करण्याच्या आधी लिंबाचा रस घालायचा, म्हणजे हा जॅम जास्तीत जास्त दिवस टिकतो, म्हणजे महिनाभर टिकतो। आपण मात्र या जॅममध्ये लिंबाचा रस घातला नाही, कारण हा जॅम अगदी 4 दिवसात संपतो। पाहू शकता, आपला जॅम छान शिजून तयार आहे। आता गॅस बंद करायचा आणि हा सर्व जॅम छान थंड झाल्यावर काचेच्या बरणीत किंवा प्लॅस्टिकच्या स्टीलच्या डब्यात काढू शकता। हो, डबा किंवा बरणी मात्र अगदी सुकी खडखडीत असली पाहिजे। हा जॅम जास्तीत जास्त महिनाभर अगदी छान टिकतो। हो, मात्र त्यासाठी तो फ्रीजमध्ये ठेवायचा, कारण आपण यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरलेले नाहीत। हा जॅम तुम्ही ब्रेड आणि चपातीबरोबरही खाऊ शकता। आपण घेतलेले सर्व आंबे चवीला अगदी गोड असल्यामुळे हा जॅम तुम्ही दुधात घालूनही पिऊ शकता। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर ती आवर्जून ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा, आणि आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेलचं बटनही दाबा।